नमस्कार मित्रांनो, राम राम, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय संविधान. मित्रांनो, आजचा जो आपला हा विषय आहे, हा विषय संघटना म्हणजे काय, संघटना युनियन म्हणजे काय. संघटना अशी एक ताकद आहे की जे कामगारांना सपोज पगार उशिरा होणे किंवा कामावरून त्यांना काढून टाकणे किंवा त्यांची कामगारांवर होणारी वागणूक जी चुकीची पद्धतीची असते, तर या सर्व ज्या तक्रारी आहेत कामगारांच्या, तर त्या कामगारांच्या तक्रारी संघटना ऐकून घेते आणि मग आस्थापना असतो किंवा व्यवस्थापन असो यांच्याशी चर्चा करून व्यवस्थित पगारवाढ असो किंवा भत्तावाढ असो, ह्या बऱ्याच गोष्टी संघटना आपल्या बाजूने उभी राहते. म्हणजे विषय असा आहे की कामगारांचं कोणीही ऐकून घेत नाही मित्रांनो. कामगार म्हणजे आता कामगारांमध्ये सुरक्षा रक्षक पण आले, बरेच कामगारमध्ये बरेच जण मुरतात, तर त्यांचं कोणीही ऐकून घेत नाही. मग अशा टायमाला संघटना आपल्या पाठीमागं उभी राहते ताकदीने, आणि मग आपले जे प्रश्न असतात ते आपण संघटनेला लेखी स्वरूपात सांगतो की बुवा असं असं माझ्या आस्थापनामध्ये झालेलं आहे, पगार 3-3 महिने 4-4 महिने होत नाही आणि वागणूक चुकीची भेटते. तर त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतोय. संघटना म्हणजे काय हे जाणून घ्या मित्रांनो. संघटना कोणतीही असो, संघटनेचे जे बोलतो ना आपण, सभासद पावती असते वर्षाची, त्यांची काय फी असते, संघटनेची पावती फाडायची. म्हणजे तुम्हाला तुमच्या आस्थापनावर काही तुम्हाला प्रॉब्लेम होतोय तर तुम्ही हक्काने संघटनेला सांगून संघटना तुमची बाजू मांडून आस्थापनाचे व्यवस्थापन जे असते त्यांच्याशी चर्चा करून व्यवस्थित सर्व आपल्या बाजूने मांडतात. आणि मग त्या हिशोबाने आपल्याला वागणूक म्हणा किंवा पगार उशिरा होणे, बऱ्याच गोष्टीत आपल्या अशा की आपल्याला आपलं कोणी ऐकून घेत नाही, तर अशा टायमाला संघटना आपल्या पाठीमागे उभी राहते मित्रांनो. तर संघटना युनियन म्हणजे मराठीत संघटना आणि इंग्लिशमध्ये युनियन बोलतो. तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये कामगार म्हणून काम करत असाल तर तिथं संघटना जॉईन करा आणि संघटनेला तुमचे जे काही तुम्हाला प्रॉब्लेम होत आहेत तर ते तुम्ही लेखी स्वरूपात तक्रारमध्ये देऊ शकतात. आणि त्या अनुषंगाने संघटना आपल्या पाठीमागं ताकदीने उभी राहते मित्रांनो. तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की संघटना म्हणजे काय हा बराच कामगारांना माहीत नसतो. फक्त कामच करत असतात आणि जे पिळवणूक होते कामगारांची, ती पिळवणूक चालूच राहते. आणि त्यांचा आवाज उठला बी, समजा कामगार बोलत असला तरी त्याच्या बाजूने कोणीही मंत्री संत्री खासदार आमदार कोणीही बोलत नाही. अशा टायमाला संघटना जी असते ती संघटना आपल्या पाठीमागं ताकदीने उभी राहते मित्रांनो. त्याच्यामुळं संघटनेला जॉईन व्हा. प्रत्येक वर्षाला तुम्हाला वर्षाची जी फी आहे त्यांची ती फी द्यायला काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. पण संघटना अशी बघा की ती संघटना अर्ध्या रात्री बी फोन केला तरी तुम्हाला सपोर्टिंगला आली पाहिजे, तुमच्या मागं अशी धावून आली पाहिजे देवासारखी म्हणा किंवा आपल्या हक्कासाठी. अशा संघटनेशी तुम्ही जॉईन व्हा. माझी एकच विनंती आहे की संघटना म्हणजे काय हा विषय ग्रुपवर आपले संजय दादा पाटील होते यांनी टाकलं होतं. तर मग मनात असा विचार आला की चला एक त्याच्यावर व्हिडिओ बनवून टाकूया की संघटना म्हणजे काय, त्याचं काय काम असतात, कसे कसे त्याच्यापासून फायदे होतात कामगारांना, ह्याबद्दल आपण एक थोडं आपल्या भाषेमध्ये थोडं हे केलेलं आहे, चेंजेस केलेलं आहे आणि तुमच्यापर्यंत मी शेअर करतोय मित्रांनो. तर सांगायचं मुद्दा असा आहे की बऱ्याच ठिकाणी 6-6 महिने पगार होत नाही आणि आपलं कामगार काय करतो, फक्त कामच करत राहतो, ड्युट्याच करत राहतो आणि त्यांचं कोणी ऐकून घेत नाही. तर अशा टायमाला संघटना ही आपल्या पाठीमागे राहते. संघटना लगेच येते, तिथं पत्रव्यवहार करते, चर्चा होते आणि त्याच्या अनुषंगाने लगेच मग आपल्याला 1-2 महिन्यात पगार आश्वासन देतात की पगार होऊन जाईल तुमचा, असं तसं. म्हणजे संघटनेची ताकद अशी असते मित्रांनो. बरेच असे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये की तुम्हाला त्याच्यापासून भरपूर फायदे होतात. तर भरपूर फायदे होतात. तर त्याच्यातून मी शॉर्टकट म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं. तर अचानक कामावरून काढून टाकणे, त्याच्यापासून संरक्षण मिळते. त्याच्यानंतर एकजूट, कामगार जर एकजूट झाला मित्रांनो तर त्याचं ताकद वाढते बोलण्याची. एक 4 लोकांमध्ये उभं राहून बोलणं आणि एकट्यात म्हणजे असा एक फरक पडतो मित्रांनो. तर संघटना अशी आहे की ती सर्वांना घेऊन चालते आणि बोलायला लावते की बोला तुम्ही, तुमचा बी प्रश्न मांडा. मग त्याच्याने माणसाला एक हिंमत होते
आणि मग प्रॉपर म्हणजे आपल्यात हिंमत येते आणि मग आपण लढतो. बऱ्याच गोष्टी अशा. त्याच्यानंतर संघटना ही कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. आर्थिक व सामाजिक सुरक्षित वाढवतात आणि कामगारांच्या ठिकाणी न्याय मिळवून देते. बरेच असे मुद्दे आहेत संघटनेमुळे, बरंच असं फायदा होतो कामगारांना. तर संघटना जॉईन करा. मला एकच सांगायचं आहे, संघटना जॉईन करा. आणि तुम्हाला जर काही तुमच्या आस्थापनामध्ये अधिकारी वर्ग किंवा कोण तुम्हाला त्रास देत असेल किंवा पगारात तुमचे लेट होत असेल तर संघटनेशी लेखी स्वरूपात तक्रार द्या. तुमचे पगार टायमावर होतील आणि काही व्यवस्थित चर्चा करून जे काही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होऊन जातील. संघटना जर आपली संघटनेचे सभासद आपण असले तर ते सॉल्व्ह होऊ शकतात मित्रांनो. असं कोणी तुम्हाला तुमचं कोणी ऐकूनच घेणार नाही. या अनुषंगाने आपण एक जस्ट असाच व्हिडिओ बनवलेला आहे. तर प्रत्येक कामगारांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून सर्वजण संघटनेचे सभासद होतील आणि संघटना बळकट होईल आणि आपल्या पाठीमागं राहतील. म्हणजे आपल्या ज्या समस्या आहेत ते सॉल्व्ह होऊन जातील. तर व्हिडिओ मी असंच नॉर्मल माझ्या विचाराने मी बनवतोय आणि ग्रुपवर आलं होतं त्या अनुषंगाने म्हटलं चला एक जस्ट आपण व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियामध्ये एक संघटना म्हणजे काय याचं एक थोडंफार आपल्या विचाराने बनवून टाकू. तर मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.